नमस्कार भावा बहिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी शेपूची भाजी कशी करतात ते तुम्हाला आज लावणार आहे. तेल घालूया आपण. तेल घातलं की आपण त्यात हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेला बघा मिक्सरला बारीक केलेलं त्यात घालायचं. बघा मी घातलं. आता आपण हलवायचं भाजायचं चांगलं आणि परत शेपूची भाजी घालायची. मी शेपूची भाजी घेतल्या बघा धुवून. त्यात चवळीची पानं बी मिक्स केलं. नुसतं शेपू म्हणल्या तसं ढेकर येते म्हणून दुसरी कुठली भाजी मिक्स केली चालते. यात हे बघा लसूण मी भाजला आहे. आता यात आपण भाजी टाकूया. हे बघा भाजी टाकली. आता आपण वरनं मीठ सोडायचं चवीनुसार आणि हे चवाळं सोलून घेतल्यात बघा. वल्लं चवळी आहे सोलून देऊन स्वच्छ केली आपण त्यात टाकायचं. एकदम टेस्ट चांगली लागते. आणि मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. हे बघा मी मुगाची डाळ भिजवलं ती बी टाकायची. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे हलवायचं. हे बघा हलवून घेतलं. आता आपण त्यात शेंगदाण्याचं कूट घालून मोठं केलं आहे. चवळी बिवळी घातली आहे. भाजी छान लागते. कोण तांदळाची कणी आमची आजी असायची ती तांदळाची कणी घालते या भाजीत. ते बी टेस्ट एक नंबर लागते. अशा पद्धतीनं माझी भाजी रेसिपी करून बघा. एकदम छान लागते. ह्याच्यावर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली तरी चालते. एक नंबर टेस्ट येते. नमस्कार भावा बहिणीला, मी आत्ता तुम्हाला भाजीबरोबर पावट्याची आमटी ती कशी करतात ती वल्ल्या पावटा आहे आणि काय वरणा म्हणतात. पण त्या वाळच्याला आमच्याकडे वरणा म्हणतात आणि वल्ला पावटा आहे. आता आमटी करणार आहे बघा मी. आता पातेलं आपलं तापलं. तेल सोडूया. त्यात तेल सोडायला तेल सोडले बघा मी पातेलं. आता मी पावटा टाकला त्यात. आता चटणी मीठ टाकायचं आपण त्यात. चटणी टाकल्या बघा. आता मीठ जरा टाकायचं चवीनुसार. एक नंबर कालवण लागतं याचं. आता आपण पाणी वरतून शेंगदाण्याचं कूट टाकायचं बघा. सगळं मी हलवून घेतले. आता आपण पाणी वरती घेतो. तेवढंच 2 वाट्या करणार आहे कारण का रात्रीचा चिकनचा रस्सा अजून आहे. कारण माझा आज होता उपवास. मंगळवार मालकच खाणार. हे माझ्यासाठीच चाललं आहे जेवण करायचं. इकडे बघा भाजी शिजली आपली. किती छान वास यायला लागला. गरम गरम ज्वारीच्या भाकरीवर एक नंबर लागते. नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता मी शेंगदाण्याचं कूट टाकते. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि शिजल्यावर परत वरनं कोथिंबीर टाकली की झाली आमटी. माझा व्हिडिओ कसं वाटतात कमेंटमध्ये सांगा नक्की. आता आमटी शिजली. आपण वरनं कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्याशिवाय कुठल्याही आमटीला चव येत नाही. आमचा व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.